नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर या व्हिडिओमध्ये आपण पुणे मेट्रोसाठी कसं अप्लाय करायचं ते डिटेलमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ IT विद्यार्थ्यांसाठी असेल, डिप्लोमावाल्यांसाठी सुद्धा असेल आणि BE वाल्यांसाठी सुद्धा असेल, कारण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची प्रोसेस जी आहे ती सर्वांसाठी सेमच आहे. ओके, तर डिटेलमध्ये बघणार आहोत. तर त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स असो किंवा स्टडी मटेरियल असो ते तुम्हाला मिळत जातील. ओके, चला स्टार्ट करूया. तर तुम्हाला सर्वात आधी या वेबसाईटवरती जायचं आहे. मी सर्वांचे स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवलेले आहेत, म्हणजे तुम्हाला एक इझी पडेल. तर सर्वात आधी इथे तुम्ही बघू शकता पुणे मेट्रो रेल .org. ठीक आहे, ही आहे वेबसाईट. या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे पुणे मेट्रो रेल .org. इथे गेल्यानंतर तुम्हाला जायचं आहे करिअर सेक्शन्समध्ये. ठीक आहे, करिअर सेक्शनमध्ये जायचं आहे. करिअर सेक्शनवरती क्लिक केल्यानंतर जेव्हा तुम्ही नेक्स्ट पेजवरती याल तेव्हा नेक्स्ट पेजवरती तुम्हाला एक अशा प्रकारची स्क्रीन दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे नोटिफिकेशन्स आहेत. ओके, तर हे जे नोटिफिकेशन आहे ते आहे टेक्निशियनसाठी सेकंड नंबरचं, आणि जे थर्ड नंबरचं जे आहे ते आहे रेग्युलर, म्हणजे जे डिग्री आणि डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, तर इथे तुम्हाला दिसून येईल क्लिक टू अप्लाय. ठीक आहे, तर क्लिक टू अप्लायवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, तर हे याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर क्लिक टू अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एनिवे या पेजवरती खूप सारे इन्फॉर्मेशनसुद्धा आहे. तुम्ही बघू शकता की इथे मेडिकल स्टँडर्डसुद्धा आहे. ठीक आहे, मेडिकल स्टँडर्डमध्ये काय काय एलिजिबल काय काय असायला पाहिजे, तर हे सुद्धा पूर्ण डिटेलमध्ये या मेडिकल एक्झामिनेशन इन NMRCL या PDF मध्ये दिलेलं आहे त्यांनी. तर तुम्ही क्लिक टू अप्लायवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक अशी स्क्रीन येईल, ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे काही पॉईंट्स की कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर मल्टिपल पोस्ट बेसिस देअर क्वालिफिकेशन. ठीक आहे, तुम्ही मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आणि स्टार्ट डेट आहे 14 डिसेंबर, एंड डेट आहे 21 जानेवारी 2021. रजिस्टर ॲज अ न्यू युजर करायचे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन ID आणि पासवर्ड तुमच्या ईमेलवरती किंवा SMS द्वारे तुम्हाला मिळेल. ओके, आणि पूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे, त्याच्यानंतर सबमिट करायचं आहे. आणि काही चुका झाल्यास तुम्हाला परत करेक्शन करता येणार नाही, त्यासाठी काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. स्कॅन्ड डॉक्युमेंट्स आणि सगळं तुम्हाला रेडी ठेवायचं आहे. तर असे काही जनरल पॉईंट्स दिलेले आहेत. तर नेक्स्ट बघूया आपण. तर त्याच पेजवरती तुम्हाला इथे आय हेअर बॅक डिक्लेअर दॅट आय हॅव रीड ऑल द इन्स्ट्रक्शन्स अँड अंडरस्टूड इट यावरती तुम्हाला चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली एक दुसरं पेज ओपन होईल. तर इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की तुम्ही इंटरनेट एक्सप्लोरर यूज करा वर्जन 11, मोझिला फायरफॉक्स यूज करा वर्जन 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, किंवा गुगल क्रोम यूज करा जसं वर्जन 52 आणि अबव असेल ते. ओके, तर हे ब्राउझर्स तुम्हाला यूज करायचे आहेत. त्याच्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला एक इथे इन्स्ट्रक्शन्स आहेत काही, की सगळ्यात आधी की जे स्टारवाले आहेत ते मॅन्डेटरी आहेत. तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून सबमिट करायचं आहे. एनिवे जस्ट सिंपल इन्स्ट्रक्शन्स आहेत. तर इथे काही पोस्ट एक टेबल दिलेला आहे, लिस्ट ऑफ सुपरवायझरी पोस्ट. सुपरवायझरी पोस्टमध्ये कुठकुठल्या पोस्ट येतात? स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, ट्रॅफिक कंट्रोलर, सेक्शन इंजिनियर. ओके, देन सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल, IT, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल आणि ज्युनियर इंजिनियर सिव्हिल. ह्या सर्व ज्या पोस्ट आहेत त्या सुपरवायझरी पोस्ट आहेत. आणि नॉन सुपरवायझरीमध्ये टेक्निशियन्सच्या जेवढ्या काही आहेत त्या नॉन सुपरवायझरी पोस्ट आहेत. ओके, तर आपला फॉर्म स्टार्ट होतो इथून. आय होप तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. ओके, समजण्यापुरतं दिसतंय. पोस्ट कॅटेगरी अप्लाइड फॉर, सर्वात पहिलं तुम्हाला सुपरवायझरी पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे का नॉन सुपरवायझरी पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे? ज्यांचं ITI कंप्लीट झालं आहे टेक्निशियन्स पोस्टसाठी त्यांना अप्लाय करायचं आहे, तर त्यांनी नॉन सुपरवायझरी पोस्टमध्ये अप्लाय करायचं आहे. आणि ज्यांचं डिग्री डिप्लोमा कंप्लीट झाला आहे त्यांना अशा सुपरवायझरी पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल त्यांनी इथे चेक करायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे की डू यू हॅव नॉलेज ऑफ मराठी रीड राईट स्पीक, येस किंवा नो. ओके, आता हे जे आहे ते डमी डेटा आहे. तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे प्रॉपरली. एक चुकीचा डेटा मी टाकलेला आहे. ॲप्लिकंट फर्स्ट नेम, मिडल नेम, सरनेम टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ
ही तुमच्या डेट ऑफ बर्थचं जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती आणि ही इथे जे टाकताय ती मॅच झालेली पाहिजे. ठीक आहे, दोन्हीकडे असं डिफरंट टाकायची नाही आहे, सेमच डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जी तुमच्या सर्टिफिकेटवर आहे. जेंडर टाकायचं आहे, ईमेल आय डी टाकायची आहे. ओके, ईमेल आय डी टाकलेली आहे इथे. नंतर कन्फर्म करायचे ईमेल आय डी, तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे. जनरेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी जनरेट होईल. ओके, ओ टी पी तिथे तुम्हाला टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर हे कॅप्चा टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे रजिस्टरचं ऑप्शन आहे इथे एक शेवटी रजिस्टर. आता ही फक्त तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस झाली. ओके, जस्ट तुमचं बेसिक इन्फॉर्मेशन आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस झाली. रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेलवरती एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळून जाईल. मग त्याच्यानंतर नेक्स्ट पेज तुमच्यासमोर असं ओपन होणार आहे की पर्सनल डिटेल्स. आता हे दोन याच्यामध्ये सेक्शन्स आहेत, व्ह्यू ॲप्लिकेशन आणि पुणे मेट्रो ॲप्लिकेशन. व्ह्यू ॲप्लिकेशनमध्ये जस्ट तुम्ही रजिस्टर केले तो डेटा असेल, तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल, ओके, नाव असेल, फर्स्ट नेम, मिडल नेम, सरनेम, त्याच्यानंतर जे काही कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे, डेट ऑफ बर्थ, जेंडर वगैरे सगळे डिटेल्स असतील तुमचे. पण तुम्हाला आता काय करायचं आहे, पुणे मेट्रो ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. या पुणे मेट्रो ॲप्लिकेशनवरती, राईट. पुणे मेट्रो ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल पोस्टसाठी सुद्धा अप्लाय करता येणार आहे. ठीक आहे, क्लिक हेअर टू अप्लाय. ओके, आणि क्लिक टू रिफ्रेश. तर तुम्हाला सर्वात आधी, आता तुम्ही इथे अकाउंट 00 आहे, राईट. तर आता तुम्हाला सर्वात आधी क्लिक हेअर टू अप्लायवरती क्लिक करायचं आहे, कारण तुम्ही फर्स्ट टाइम अप्लाय करत आहात. ठीक आहे, जेव्हा फॉर्म भरणं झाल्यावर जर तुम्हाला दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर परत तुम्हाला क्लिक हेअर टू अप्लायवर, म्हणजे एकदा फॉर्म भरणं झाल्यानंतर तुमची इथे एक एंट्री दिसून येईल एका टेबलमध्ये. ओके, मग सेकंड टाइम जेव्हा तुम्ही दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय कराल तेव्हा सेकंड एंट्री तुम्हाला इथे दिसून येईल अशी. त्यावेळेस मला परत क्लिक हेअर टू अप्लायवरती क्लिक करावं लागेल. ओके, तर स्टार्टिंगला क्लिक हेअर टू अप्लायवरती क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये काही फील्ड्स आहेत ते बघूया. तर सर्वात आधी नेम ऑफ द पोस्ट अप्लाइड, कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करत आहात. इथे सर्व पोस्ट त्यांनी मेन्शन केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये स्टेशन कंट्रोलर आहे, सेक्शन्स आहे, ज्युनियर इंजिनियर्स आहेत. ठीक आहे, ज्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तिथे तुम्ही टिक करा. त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत, नेम, मिडल नेम, सरनेम ते तर आलेलंच आहे. हजबंड नेम आणि फादर्स नेम तिथे तुम्ही मेन्शन केलं करू शकता. डेट ऑफ बर्थ आहे ऑलरेडी, एज त्यांनी काढलेलंच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला सोशल कॅटेगरी विचारलेली आहे. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांना डाऊट आहे की सोशल कॅटेगरी म्हणजे काय. सोशल कॅटेगरी म्हणजे तुमची कुठली कॅटेगरी आहे, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात, SC, ST, OBC, EWS किंवा अनरिझर्व्ड. आता समजा एखादा विद्यार्थी आहे कुठल्याही कॅटेगरीचा, समजा SC कॅटेगरीचा आहे. ठीक आहे, तो आहे SC कॅटेगरीचा आणि ओके, आत्ताच्यासाठी फक्त एवढं लक्षात ठेवा की सोशल कॅटेगरी म्हणजे तुमची कुठली कॅटेगरी आहे. ओके, आणि त्याच्यानंतर एक दुसरं फील्ड आहे की अप्लाइंग कॅटेगरी. अप्लाइंग कॅटेगरी म्हणजे काय की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून अप्लाय करायचं आहे तुम्हाला. ओके, कारण काही अशा पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये काही कॅटेगरीजच्या व्हॅकन्सी नाही आहेत. ठीक आहे, समजा काही पोस्ट आहेत त्याच्यामध्ये फक्त अनरिझर्व्ड आहे, फक्त SC आहे, STच्या व्हॅकन्सी नाही आहेत, OBCच्या व्हॅकन्सी नाही आहेत. तर तुम्ही सोशल कॅटेगरीमध्ये तुमची कॅटेगरी OBC करताय आणि ज्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीच्या व्हॅकन्सीज नाही आहेत, मग तुम्हाला इथे अप्लाइंग अंडर अनरिझर्व्ड कॅटेगरी करावं लागेल. करेक्ट. तर मग अशा प्रकारे अप्लाइंग कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे पोस्ट बघून. ठीक आहे, काही जणांची अनरिझर्व्ड कॅटेगरी असेल मग आपल्या अंडर अनरिझर्व्ड कॅटेगरीज करायचं आहे त्यांना पण. ठीक आहे, OBC असेल आणि एखाद्या व्हॅकन्सीज नसतील तर मग तुम्हाला अनरिझर्व्डमधून अप्लाय करू शकता तुम्ही. तर हा जो फील्ड आहे तो क्लिअर झालेला असेल. आर यू अन एक्स सर्व्हिसमॅन, येस और नो करायचं आहे. नॅशनॅलिटी इंडियन. ठीक आहे, त्याच्यानंतर सिटी वगैरे ते टाकायचं आहे. जे बाकीचे आहेत प्रेझेंट ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे, तुमचा फुल ॲड्रेस जो असेल तो. ठीक आहे, प्रेझेंट ॲड्रेस, सिटी टाकायचं आहे, डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, स्टेट टाकायचं आहे, पिनकोड टाकायचं आहे. आणि इथे अजून एक फील्ड आहे की इज युअर परमनंट ॲड्रेस सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस, यस किंवा नो असेल तर यस, नसेल तर नो करून परत तुम्हाला परमनंट ॲड्रेस टाकावा लागेल. सिम्पल फॉर्म आहे, जास्त काही हार्ड दिलेलं नाही आहे.
ठीक आहे. तर आता आपली एक सेक्शन पूर्ण झालं, जे म्हणजे पर्सनल डिटेल्स. त्याच्यानंतर सेकंड सेक्शनवरती गेलोय आपण, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, आणि थर्ड जे आहे ते डॉक्युमेंट अपलोड आणि पेमेंट. तर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये काय आहे बघूया. सर्वात आधी नेम. आता सध्या तुमचे टेन्थबद्दल विचारलेले डिटेल्स. ठीक आहे. नेम ऑफ बोर्ड किंवा काउन्सिल, कुठल्या बोर्डनी तुम्ही 10th पासआउट केले, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, जे काय तुमचं बोर्ड असेल ते. इयर ऑफ पासिंग. सब्जेक्ट्समध्ये तुम्ही तुमच्या 10th मार्कशीटवरती जे सब्जेक्ट्स आहेत ते टाकू शकता. मराठी असेल, इंग्लिश असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, विज्ञान असेल, जे काही असेल ते. ठीक आहे. CGPA पर्सेंटेज इथे टाकायचे तुम्हाला, पर्सेंटेज किती आहेत, आणि ऑप्टेन CGPA और पर्सेंटेज ऑफ मार्क्स. ठीक आहे. इथे पर्सेंटेज ऑफ मार्क्स टाकायचे, म्हणजे इथे तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं. ओके. CGPA की पर्सेंटेज. मग पर्सेंटेज जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला पर्सेंटेज टाकायचं आहे. CGPA जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला इकडे CGPA टाकायचं आहे. सेम फॉर 12th. नेम ऑफ बोर्ड, इयर ऑफ पासिंग, सब्जेक्ट, CGPA किंवा पर्सेंटेज असेल, मग इथे तुमचे मार्क्स टाकायचे. ठीक आहे. जसं मी इथं तुम्हाला फिलअप केले बघू शकता. महाराष्ट्र स्टेट बोर्ड 2010, मराठी, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स जे काही सब्जेक्ट असतील ते पर्सेंटेज सिलेक्ट केलं तर मी इथे 92 टाकलं. मग त्याच प्रकारे 2012 फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ पर्सेंटेज टाकलं तर इथे पर्सेंटेज टाकले. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला 10th आणि 12thचं फिल करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर डिग्री किंवा डिप्लोमा डिटेल्स. तर आता डिग्री किंवा आता जे काही ITIचे विद्यार्थी आहेत त्यांना मे बी त्यांच्या फॉर्ममध्ये डायरेक्टली ITIच्या कोर्सेसबद्दल विचारलं जाईल. ठीक आहे. तुम्हाला त्या तुमच्या सेक्शनवरती क्लिक हेअर टू अप्लाय करायचं आहे. तर डिग्री किंवा डिप्लोमा डिटेल्समध्ये जेव्हा विचारतील तेव्हा 2 ऑप्शन्स आहेत इथे, की डिप्लोमा 3 इयर्स किंवा 4 इयर्स डिग्री. तर तुम्हाला तुमचं जे काही असेल ते कम्प्लीट तुम्हाला चेक करायचं आहे. नेम ऑफ बोर्ड आहे, स्पेशलायझेशन आहे, त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग आहे, पर्सेंटेज ऑफ मार्क्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲडिशनल क्वालिफिकेशन, जर तुमच्याकडे कुठलं दुसरं क्वालिफिकेशन आहे का असेल तर ते टाकायचं आहे तुम्हाला. आता जर इथे तुम्ही डिप्लोमा करत असाल तर तुम्ही डिप्लोमा जर इथे सिलेक्ट करत असाल तर इथे ॲडिशनल क्वालिफिकेशन तुम्ही डिग्रीचं टाकू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही फिल करू शकता. सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही थर्ड सेक्शनवरती याल, म्हणजेच तुमचे डॉक्युमेंट अपलोड आणि पेमेंट. तर इथे सिम्पल डॉक्युमेंट्स आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. फोटोमध्ये JPG फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे, 300 KB पेक्षा कमी. सिग्नेचर पण JPG फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे, 300 KB पेक्षा कमी. नंतर डेट ऑफ बर्थचं सर्टिफिकेट, तर तुम्ही 10th सर्टिफिकेट टाकू शकता, त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ मेन्शन असते. ओके. त्याच्यानंतर स्कॅन्ड कॉपी ऑफ SSC और HSC सर्टिफिकेट. ठीक आहे. 10वी आणि 12वी, 10वी किंवा 12वीचं सर्टिफिकेट तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही दोन्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. एक टाकलं तरी चालेल, किंवा 10वी किंवा 12वी असं त्यांनी मागितलेलं आहे. त्याच्यानंतर अपलोड स्कॅन कॉपीज ऑफ ITI, SCVT, NCVT, डिप्लोमा इंजिनिअरिंग, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट. तर यापैकी जे आहे, ज्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर एक्झाम सिटी प्रेफरन्स आहे. पहिली सिटी, दुसरी सिटी, तिसरी सिटी. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी की एक्झाम कोणकोणत्या सिटीजमध्ये होणार आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर असे काही प्रेफरन्सेस आहेत, तर त्याच्यापैकी तुम्ही टाकू शकता. ओके. त्याच्यानंतर फीस आहे. आता मी अनरिझर्वडमधून अप्लाय केले आणि मी मेल जेंडर सिलेक्ट केलं होतं, त्याच्यामुळे मला फीस इथं 400 दिलेली आहे. जे फिमेल्स आहेत, वुमेन कॅन्डिडेट्स, त्यांना 150 फीस आहे. ओके. तर इथे बघू शकता तुम्ही फीसचे डिटेल्स आहेत आणि नंतर डिक्लेरेशन बाय द कॅन्डिडेट आहे. शेवटी तुम्हाला आय ॲग्रीवरती चेक करायचं आहे आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्ही त्या पेमेंट गेटवेवरती जाल आणि तिथून तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे. कारण मी इथे डॉक्युमेंट्स अपलोड केले नाही आहेत, त्याच्यामुळे मी इथे सबमिटवरती क्लिक केलं तरी मला ते एरर दाखवणार. तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. मला नाही वाटत की काही डाऊट्स तुम्हाला असतील, कारण खूप इझी फॉर्म आहे. फिल करू शकता लवकरात लवकर, काही नाही, 10 मिनिट लागतील हार्डली, जर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स रेडी असतील तर. आणि जर तुम्हाला डॉक्युमेंट्सची साईज कमी जास्त करायची असेल तर तुम्ही सिम्पली तुमच्या याच्यावरती पण करू शकता, पेंटमध्ये सुद्धा करू शकता. ठीक आहे. पेंटमध्ये जाऊन तुम्ही रिसाईज ते रिझोल्युशनवरती चेंज करू शकता. काही डाऊट, काही प्रॉब्लेम आला तर त्यामध्ये विचारा, मी तिथे नक्कीच हेल्प करेन. आणि बस दॅट्स इट. फॉर्म आहे 14 तारखे आजपासून सुरू झालेला आहे. 21 त्याची जानेवारी ही लास्ट डेट आहे. तुम्ही त्याच्या आधी फॉर्म भरू शकता जर एलिजिबल असाल तर. ओके. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, MyGOV ट्रॅक, कारण या चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकारचे अपडेट्स मिळतील. पुणे मेट्रो असो किंवा बाकीच्याही कुठल्या एक्झाम्स असो.
ठीक आहे. स्टडी मटेरियलसाठी किंवा टेस्ट सिरीजसाठी तुम्ही माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲप इन्स्टॉल करू शकता. तिथे तुम्हाला सर्व काही टेस्ट सिरीज मिळतील. पुणे मेट्रोच्या सुद्धा मिळतील, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल या दोन्ही ब्रँचेससाठी. ठीक आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म फिलअप करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांचे पण जे काही प्रॉब्लेम्स असतील ते रिझॉल्व्ह होतील. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.